नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी केलेला आहे दुकानात मिळतो तसा म्हणजेच मार्केट स्टाईल जाळीदार असा खमण ढोकळा आणि चटणी. तुम्ही जर योग्य प्रमाण वापरून हा ढोकळा केलात तर ढोकळा कधीही चुकणार नाही. तेव्हा चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण खमण ढोकळा करणार आहोत. याकरता हे मी बेसन घेतलेलं आहे 1.25 कप. खमण ढोकळा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाण घेणं आणि योग्य स्टेप्स फॉलो करणं. तर याकरता हे मेजरिंग कप आहेत. याने मी मोजून 1.25 कप बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आता आपण चाळून घेऊया, म्हणजे पीठ तयार करताना गोळे होणार नाहीत. तेव्हा हे 1 कप बेसन आणि हे 1/2 कप आपण आता हे चाळून घेणार आहोत. आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. ढोकळा करताना नेहमी रेडीमेड बेसन वापरावं. पॉकेटमध्ये जे बेसन मिळतं ते यासाठी घ्यावं, त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. आता आपण मिक्सरमधून सायट्रिक ॲसिड, साखर आणि मीठ याची बारीक पावडर तयार करून घेऊ, म्हणजे पाण्यामध्ये ती लवकर विरघळेल. तर हे आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू फूल किंवा लिंबू सत्व. तर हे घ्यायचं आहे आपल्याला. 1 टीस्पून. साखर घेऊया आपण 2 टेबलस्पून. मीठ अर्धा टीस्पून. आणि आता याची आपण बारीक पावडर करून घेऊ. आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकते. आणि अर्धा कप पाणी घालून हे मिश्रण छान वाटून घेऊया. चाळलेलं बेसन मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता यामध्ये मिक्सरमधून तयार केलेलं मिश्रण टाकूया आणि हे चांगलं मिक्स करूया. यामध्ये अर्धा कप पाणी टाकते, म्हणजे टोटल आपण 1 कप पाणी याकरता वापरलं आहे. आता हे एकाच दिशेने मिश्रण फिरवून घ्यायचं. अगदी 4-5 मिनटं फिरवायचं, म्हणजे ढोकळा खूप छान हलका व्हायला त्यामुळे मदत होते. हे ढोकळ्याचं मिश्रण छान फेटून झालेलं आहे. हे अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण ढोकळा ज्या ताटलीमध्ये वाफवायचा आहे त्याला तेल लावून घेऊया. मी इथे या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे स्टँड ठेवलेलं आहे. ही पूर्वतयारी आधी करून घ्यायची. आता या मिश्रणामध्ये मी टाकते खायचा सोडा अर्धा टीस्पून. यावर अगदी थोडंसं पाणी टाकते
आणि भराभर आता हे एकत्र करूया. अगदी शेवटी ढोकळा वाफवायच्या वेळेला या मिश्रणामध्ये सोडा टाकायचा. बघा आता मिश्रण किती छान फुललंय ते आणि हलकं झालंय. आता हे मिश्रण आपण वाफवायला ठेवूया. यावर मी तेल लावलेली ताटली ठेवून घेतलेली आहे. या मिश्रणामध्ये मी हळद टाकलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर चिमूटभर हळद तुम्ही टाकू शकता, पण काही वेळेला हळदीमुळे रेड स्पॉट येतात ढोकळ्याला आणि जो मार्केटमध्ये ढोकळा मिळतो त्यामध्ये फूड कलरचा वापर केला जातो. पण मी हळद आणि फूड कलर काहीही यामध्ये वापरलेलं नाही आहे. आता आपण ढोकळा वाफायला ठेवूया. आता हे ढोकळ्याचं मिश्रण बघा आपलं किती छान तयार झालेलं आहे. हे असे वरती बुडबुडे दिसतात आहेत, म्हणजे आपलं मिश्रण अगदी छान तयार झालं आहे. पाणी देखील उकळलेलं आहे आणि ह्या तेल लावलेल्या ताटलीमध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ. आणि यावर झाकण ठेवून 15 मिनटं आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत. बघा आपला ढोकळा किती मस्तपैकी वाफवून तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि आता आपण फोडणी तयार करूया. फोडणीसाठी मी या भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये टाकूयात मोहरी, हिंग टाकते थोडा, मिरच्या 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालते थोडं पाणी. एक चमचा साखर घालते आणि ही फोडणी चांगली उकळवून घेते. आता हा ढोकळा थंड झालाय, मी तो कट करून घेते. यावर आता फोडणी टाकूया. बघा किती मस्त जाळीदार हलका फुलका असा ढोकळा तयार झालेला आहे. आता या ढोकळ्यावरती घालूया ओलं खोबरं, आणि कोथिंबीर. आता या ढोकळ्यासोबतची चटणी आपण तयार करणार आहोत. आता आपण ढोकळ्याकरता लागणारी चटणी करणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर, लिंबू, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मीठ, साखर आणि हे 2-3 ढोकळ्याचे पीस घेतलेले आहेत. त्यामुळे चटणी छान मिळून येते आणि चवही छान येते. तेव्हा आपण आता मिक्सरमधून याची चटणी करून घेणार आहोत.
ढोकळ्यासाठीची चटणी तयार झालेली आहे. आपला मस्तपैकी जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे आणि आपली चटणी देखील तयार झालेली आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.